आल्यानंतर मला स्वतःला अभिमान वाटतो की मला सेवा करण्याची संधी, म्हणजे काहीतरी वाडवडिलांची मोठ्या म्हणजे माझ्या घराची पुण्ययाचना आई वडिलांची, त्यामुळं मला सेवा करण्याची, जर मी पिंपरी चिंचवड शहरात असली तरी मला सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांची मिळते या माध्यमातून. त्याचा मला मनापासून अभिमान वाटतो, आनंद वाटतो. आता मी काय इथं म्हणजे पलीकडं आमची पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे काही तर राजकीय जास्त बोलता यायचं नाही, म्हणून मी या निमित्तानं प्रशांत दादा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं उत्तर प्रगती व्हावी, माऊलींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहे. जसं आपल्याला आता सगळ्यांनी सुचवलं महाराजांनी, तसं आपलं सगळ्यांचं काम राहावं अशा आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय. आळंदीमध्ये ज्या कार्यासाठी तुम्ही आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेली, त्यामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये तो पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. पाणी आपल्या या ठिकाणी महामास्करच्या माध्यमातून राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्याच पंचवार्षिकला ती योजना आपल्याला करून दिलेली आहे आणि आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात ती योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटेल. तसेच स्वच्छतेच्या माध्यमातून जी प्रशासनाची आणि आमची जबाबदारी तर आहेच, परंतु ती जबाबदारी सामूहिकरित्या आपण सर्वांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे. स्वच्छ आळंदी सुंदर आळंदी हा ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रभावीपणे अधिक अशी चळवळ त्या ठिकाणी राबवायची आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापनाचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. बाह्य वळणाचा त्या ठिकाणी लवकरात लवकर मार्ग काढून त्या ठिकाणी ते सुद्धा प्रश्न मार्गी लावणार आहे आणि इंद्रायणी नदीचा जो स्वच्छतेचा प्रश्न आहे तो देखील त्या ठिकाणी केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून लवकर त्या ठिकाणी इंद्रायणी नदी आपली स्वच्छ होणार आहे. त्याच पद्धतीने या पंचवार्षिकला आळंदी नगरपालिकेचा एक सप्तवचनी सूत्र असणार आहे. त्या माध्यमातून नक्कीच आम्ही सर्व नगरसेविका आमच्या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आळंदीचे जे काही मूलभूत प्रश्न आहे ते लवकरात लवकर आम्ही निश्चितपणे सोडू आणि आळंदीकरांनी जी आमच्यावरती जबाबदारी पार पाडलेली ती चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पेलू असं सर्वांच्या वतीने या ठिकाणी आश्वासन देतो. आणि या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर या सर्वांचे आळंदी नगरपालिकेच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे बसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे जिने घडविले राजे शिवछत्रपती. अशा शिवछत्रपतींच्या प्रतिमा पूजनाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा सोहळा मान्यवरांच्या शुभास्ते व्यासपीठावरती संपन्न होतो. समयी सोन्याची दिवशी मातीची अशा हा पुढीच लावायचे.